समोर केळीचं झाड आहे आणि झाडाच्या जे कणीस असतं हे कणीस त्याला आपल्यात कळस म्हणते ती, म्हणजे हे कळसाचा आकार आहे म्हणून म्हटलं जातं कळस. मित्रांनो, हे मोडतात. मोडल्यानंतर आपण ह्याचा वापर काय करायचा हे तुम्हाला हे सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. असे आपले अनेक कणसं आहेत बघा. आता ह्या झाडाचं बी असं कणीस आहे, बरेचसेच असं मिळून आपलं 5,000 झाड आहे मित्रांनो. आता ह्याचा कळसाचा वापर काय करायचा की पहिल्यांदा आपण कणीस मोडतो. मोडल्यानंतर बघा हे असे खाली पडतात. हे कसं आहे, एक्स्ट्रा केळी जी आहेत ते खाली पडतात, हे कणीस आहे. आणि हे परत आपण असे प्रत्येक लाईनीमध्ये पडलेले आहेत. मग आता ही काय करायचं, आपण टाकून द्यायचं नाही. ह्याचा वापर कशासाठी करायचा तर गुरांसाठी करायचा. गुरं एक नंबरचे खातात. आता मी तुम्हाला सांगतो मी काय केलं. ही कणसं गोळा केली. गोळा केल्यानंतर अशी विस्कटलेली आहेत, मी गोळा केली. आणि गोळा केल्यानंतर हे असे एका ठिकाणी गोळा केलेत. हो, असे गोळा करायचे आणि हे समोर माझ्या ठिक आहे, ह्या ठिक्यात भरायचे आणि आपल्या घरी गुरांना घेऊन जायचं. आणि तिथं काय केल्यानंतर कसे खातात हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पण हे ठिक्यात भरलेलं आहे. हो, हे ठिक्यात भरलेलं आहे. आता ह्याला सरळ घरी घेऊन जायचं. आता आपण हे घरी आणलेलं आहे आणि हे जे तुकडं हाताच्या साह्याने केलं आणि हे तुकडं आधी असं असतं आणि हे असं असल्यानंतर आपण तुकडं करायचं आणि तुकडं असं होतात. एक लहान लहान चकत्या करायच्या आणि त्याच्या केळीचे लहान केळं बी असतात. हे तुकडं करायचं, आवर्जून करायचं हे अशा स्वरूपाचं. आणि एक नंबर गुरं खातात मित्रांनो. हे खात असताना बिलकुल पाणी पित नसतात. आणि याचं जे दूध आहे, दुधाची क्वालिटी इतकी भारी आहे की इतकं घट्ट आहे की दूध घट्ट असतं आणि त्याच्यामुळे जास्त दिवस टिकतं आणि अतिशय पौष्टिक आहे. आणि हे असं जर आपण ठेवलं बघा हे असं, तर ते खात नाहीत, त्यांना खाता येत नाही. आणि त्यांना म्हणजे हे जर आपणाला काढता येत नाही, ह्याच्यानंतर जे पान आहे हे आपणाला काढता येत नसतं. मात्र हे अशा पद्धतीनं बघा, हे जर आपण व्यवस्थित छोटे छोटे तुकडे केले तर एक नंबरचे खातात हे बघा. आता हे तुकडं केल्यानंतर ही फणी, हे जर तुकडं केल्यानंतर हे असे लहान केळं होतात. हे असे लहान होतात आणि एक नंबर नटून खातात. असं आपल्या भागामध्ये अशी कणसं वायपट जाऊ द्यायची नाहीत. गुरांच्या मुखात गेली पाहिजे आणि चाऱ्याची बचत होते आणि जनावर स्ट्रॉंग आणि पौष्टिक होतं आणि दुधाला वाढतं. मित्रांनो, हे तुम्ही जरूर प्रयोग करा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेअर नक्की करा. जास्तीत जास्त केळी उत्पादकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि केळीचं जे पिल्लू आहे, कणीस आहे, ते वेस्टेज न जाता जनावरांच्या मुखामध्ये गेलं पाहिजे. हा व्हिडिओ काढायचा मुख्य हेतू होता. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक जय जिजाऊ.